नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2025 इयत्ता तिसरी, विषय बुद्धिमत्ता चाचणी, प्रश्न 26 ते 50. प्रश्न नंबर 26. एका सांकेतिक भाषेत 23 बरोबर 6, 34 बरोबर 12, 54 बरोबर 20 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 67 ही संख्या कशी लिहाल? विद्यार्थी मित्रांनो, आता 23 हे 6 लिहितात. आता 23 हे 6 कसे लिहिले जाणार? तर 2 आणि 3चा करणार आपण गुणाकार, म्हणजे 2 6. त्यानंतर 34 आपण कसे लिहितो? 34 म्हणजे 12, म्हणजे 3 गुणिले 4 बरोबर 3 चौक 12. त्यानंतर 54 ही संख्या 20 अशी लिहितात, म्हणजे 5 गुणिले 4 4 पंचे 20. मग तसंच 67 ही संख्या कशी लिहिणार? तर मित्रांनो 6 आणि 7चा करणार आपण गुणाकार, 26 42. म्हणून 26व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 42. प्रश्न 27 ते 31 साठी सूचना. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. मित्रांनो, प्रश्न नंबर 27 ईशान्य, नैऋत्य, वायव्य आणि पर्यायांमध्ये आपल्याला दिशा दिलेल्या आहेत. त्यामध्ये आग्नेय, दक्षिण, उत्तर आणि पश्चिम. मित्रांनो, ईशान्य, नैऋत्य, वायव्य या उपदिशा आहेत, तशी आग्नेय ही सुद्धा उपदिशा आहेत. म्हणून 27व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आग्नेय. प्रश्न नंबर 28 ज्वारी, तांदूळ, बाजरी. आणि मित्रांनो, पर्यायातून आपल्याला गटाशी जुळणारं पद शोधायचं आहे. ज्वारी, तांदूळ, बाजरी. मित्रांनो, गहू हे तृणधान्य आहेत. मटकी, चवळी आणि तूर हे कडधान्य आहेत. म्हणून 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गहू. मित्रांनो, ज्वारी, तांदूळ, बाजरी, गहू हे तृणधान्य आहेत. प्रश्न नंबर 29 253, 495, 385. आणि मित्रांनो, आपल्याला गटाशी जुळणारं पद 4 पर्यायांमधून शोधायचं आहे. मित्रांनो, आता हे उत्तर कसं आहे? तर या ठिकाणी आपण बघू शकतो 2 आणि 3ची बेरीज म्हणजे एकक स्थान आणि शतक स्थानच्या अंकाची बेरीज म्हणजे मधला अंक येतो. म्हणजे 2 आणि 3 झाले 5. त्यानंतर 4 आणि 5 9, 3 आणि 5 8. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो. 4ची आणि 1ची जर बेरीज केली तर मित्रांनो बरोबर मध्ये 5 हा अंक येतो. म्हणून 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 30 HTA. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जलप्रतिबिंब दिलेलं आहे. जलप्रतिबिंबामध्ये वरची बाजू खाली जाते, खालची बाजू वर जाते. डावी बाजू डावीकडेच राहते, उजवी बाजू उजवीकडेच राहते. मग आपण पर्यायांमध्ये जर बघितलं तर मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ई हा मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं जलप्रतिबिंब आपल्याला खाली दिसत आहे. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 31 मित्रांनो, या प्रश्नामध्ये बाहेर जी आकृती आहे त्या आकृतीला जेवढ्या बाजू आहेत त्यापेक्षा एक बाण आतमध्ये कमी आहे. म्हणजे त्रिकोणाची आकृती आहे, आतमध्ये आहे 2 बाण. त्यानंतर चौकोनाची आकृती आतमध्ये आहे 3 बाण. त्यानंतर आहे पंचकोनाची आकृती, आतमध्ये आहे 4 बाण. आणि त्यानंतर पुढे मित्रांनो त्रिकोण, चौकोन, पंचकोन आणि नंतर षटकोनाची आकृती असायला पाहिजे. आणि त्या षटकोनाच्या आकृतीमध्ये आतमध्ये 5 बाण असायला हवेत. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये षटकोनाची आकृती आहे पण आतमध्ये 6 बाण आहेत, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. मित्रांनो, षटकोनाची आकृती आणि आतमध्ये 5 बाण आहेत, म्हणून 31व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 32 विज्ञानाला मराठी म्हटले, मराठीला इतिहास म्हटले, इतिहासाला गणित म्हटले, गणिताला हिंदी म्हटले, तर गुणाकार व भागाकार या क्रियांचा अभ्यास कोणत्या विषयात कराल? विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार आणि भागाकाराचा अभ्यास गणित या विषयामध्ये केला जातो आणि गणिताला हिंदी म्हटलंय. बघा, गुणाकार व भागाकाराचा अभ्यास कोणत्या विषयात केला जातो? तर गणितात. आणि गणिताला हिंदी म्हटलं, म्हणून 32व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हिंदी.
प्रश्न नंबर 33, नारळाच्या 2 झाडातील अंतर 5 मीटर आहे, तर 15 झाडे एका सरळ रांगेत लावण्यासाठी एकूण किती मीटर जागा लागेल? विद्यार्थी मित्रांनो, नारळाच्या 2 झाडातील अंतर आहे 5 मीटर आणि 15 झाडे एका सरळ रांगेत लावायचे आहेत. मित्रांनो, 15 झाडे आपल्याला या ठिकाणी लावायचे आहेत. पण आता 15 झाडे जर लावायची असतील तर मित्रांनो, आपल्याला जे मध्ये अंतर आहे ते 14 वेळेस घ्यावं लागेल. बघा, 15 झाडे जर आपण एका सरळ लाईनमध्ये ठेवले आणि त्या 2 झाडातलं अंतर 5 मीटर असेल, तर मित्रांनो ते अंतर आपल्याला 14 वेळेस घ्यावं लागणार आहे. आणि 2 झाडातलं अंतर आहे 5 मीटर, म्हणजे 14 गुणिले 5, 14 पंचे 70 मीटर एवढी जागा लागेल. म्हणून 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 70 मीटर. प्रश्न 34 व 35 साठी सूचना, खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. मित्रांनो, ही प्रश्न आकृती आहे. या प्रश्न आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे. आरशातील प्रतिमा म्हटलं की डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे जाते, वरची बाजू वरच राहते आणि खालची बाजू खाली राहते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर या उत्तर आकृत्यांमधून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपण बघू शकतो, ती उजवीकडे आहे, तो डावीकडे आलेला आहे. त्याच पद्धतीनं हा या ठिकाणी आपल्याला जो 3 दिसतोय तो डावीकडे आहे, तो उजवीकडे आलेला आहे. त्यानंतर F आपण बघितला, जो डावीकडे आहे तो उजवीकडे आलाय. टी उजवीकडे आहे, तो या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये डावीकडे आलेला आहे. आणि खालची बाजू खाली आहे, वरची बाजू वरच आहे. म्हणून 34व्या प्रश्नाची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 35 मित्रांनो, या प्रश्न आकृतीची आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे. मग आता 35व्या प्रश्न आकृतीनुसार आरशातील प्रतिमा म्हटलं की डावी बाजू उजवीकडं, उजवी बाजू डावीकडं, वरची बाजू वर राहते, खालची बाजू खाली राहते. 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो, प्रश्न आकृतीमध्ये भरीव गोल उजवीकडे आहे, जो डावीकडे आलाय. त्यानंतर या ठिकाणी न भरलेला जो गोल आहे तो डावीकडे आहे, तो पर्याय क्रमांक 1 मध्ये उजवीकडे आलेला आहे. आणि खालची बाजू खाली आहे, वरची बाजू वरच आहे. म्हणून 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 36, तुमच्या शाळेच्या संघाला खो खोच्या अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली. अशा वेळी एक खेळाडू म्हणून तुमची कोणती कृती योग्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शाळेचा संघ फायनल सामन्यामध्ये हारला तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुमचं वागणं त्या परिस्थितीमध्ये कसं असलं पाहिजे? तर पर्याय क्रमांक 1, सामन्यातील पंचांना दोष देईल. मित्रांनो, पंचांना दोष देणं हा काही योग्य उपाय नाहीये, कारण की तुम्ही सामना हरलात, मग तुम्ही ते स्वीकारायला हवं. पंचांना दोष देऊन काहीही होणार नाहीये. तुम्ही जर चांगले खेळले असता तर तुम्ही सामना जिंकला असता. त्यानंतर विजयी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करेन. मित्रांनो, हे उत्तर बरोबर आहे. विजयी संघातील जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन करणं आपलं कर्तव्य असतं, आपलं काम आहे. पर्याय क्रमांक 3, बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमास अनुपस्थित राहील. मित्रांनो, अनुपस्थित राहिल्याने काही फरक पडणार नाही. पर्याय क्रमांक 4, विजयी संघातील खेळाडूंकडे रागाने पाहिलं. आता त्यांच्याकडे रागाने बघितल्यानंतर काही होणार नाहीये. तुम्ही सामना हारलेला आहात, ते बक्षीस घेऊन निघून जाणार आहे. तुम्ही त्यांचं अभिनंदन करणं हे या ठिकाणी तुमची खिलाडू वृत्ती या ठिकाणी तिथून दिसेल. पण तुम्ही जर त्या ठिकाणी त्यांच्याकडे रागानं बघितलं तर ते काही योग्य नाहीये. म्हणून 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 37, एका रांगेत 23 विद्यार्थी उभे आहेत. बरोबर मध्यभागी अपूर्व उभा आहे, त्याच्या मागे चित्रा उभी आहे, तर चित्राचा रांगेतील क्रमांक कितवा असेल? मित्रांनो, रांगेत एकूण 23 विद्यार्थी उभे आहेत, मध्यभागी अपूर्व उभा आहे. मग आता 23 विद्यार्थी जर असतील तर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्व मध्यभागी अपूर्वच्या पुढे असतील 11 विद्यार्थी, पाठीमागे असतील या ठिकाणी 11, पुढे 11 आणि पाठीमागे सुद्धा 11 असतील. आणि अपूर्व तो असेल 12व्या ठिकाणी, म्हणजे 11 आणि 11 22 आणि 1 23. म्हणजे अपूर्व मध्यभागी आहे, तो आहे 12व्या नंबरवर आणि त्याच्या मागे
चित्रा उभी आहे. मग 12च्या पाठीमागे चित्रा म्हणजे ती झाली मित्रांनो 13व्या क्रमांकाची. तर चित्राचा रांगेतील क्रमांक कितवा असेल? तर चित्राचा रांगेतील क्रमांक 13वा असेल. म्हणून 37व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 13. प्रश्न नंबर 38. अयोध्याला 4 चुलते व 3 आत्या आहेत व तिची एक आत्या डॉक्टर आहे. तर अयोध्याच्या डॉक्टर आत्याला एकूण किती भाऊ आहेत? विद्यार्थी मित्रांनो, अयोध्याला 4 चुलते आहेत. आता या ठिकाणी आपण जर म्हटलं चुलते तर तिचे वडील 1 आणि 4 चुलते 1 2 3 आणि 4 हे 4 चुलते. त्यामध्ये तिचे हे वडील आहेत आणि बाकी 4 तिचे चुलते आहेत. त्यानंतर अयोध्येला 3 आत्या पण आहेत. तर 1 आत्या 2 आत्या आणि ह्या झाल्या 3 आत्या. तिची एक आत्या डॉक्टर आहे. ठीक आहे, तिची एक आत्या डॉक्टर आहे. तर अयोध्येच्या डॉक्टर आत्याला एकूण किती भाऊ आहेत? मित्रांनो, ही आत्या आहे डॉक्टर आत्या आणि तिचे या ठिकाणी हे आहेत भाऊ. मग हे भाऊ जर म्हटले तर अयोध्येचे वडील 1 आणि आणखीन राहिलेले 4 म्हणजे किती मित्रांनो? एकूण अयोध्येच्या डॉक्टर आत्याला एकूण 5 भाऊ आहेत. हे या ठिकाणी झाले भाऊ. म्हणून 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न नंबर 39. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा. वरील ओळीमध्ये कोणते अक्षर प्रत्येकी 2 वेळा आले आहे? मित्रांनो, आता क बघितलं तर क या ठिकाणी आपल्याला फक्त एकच वेळेला दिसतंय पर्यावरणाचे रक्षण करामध्ये. त्यानंतर ग जर आपण बघितलं ज ग वा या ठिकाणी एकदा ग आहे. ग पुढे 2 वेळेस आलेलं नाहीये. त्यानंतर आहे ला, झाडे लावा, ला या ठिकाणी मित्रांनो एकदाच आहे. आता झा जर बघितलं पर्याय क्रमांक 4 झा, तर या ठिकाणी झाडे लावामध्ये झा, त्यानंतर झाडे जगवामध्ये सुद्धा झा आहे. हे प्रत्येकी 2 वेळा आलं आहे. म्हणून 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झा. प्रश्न नंबर 40. खालील चिन्हमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हमालिका पर्यायातून शोधा. मित्रांनो, आता पहिलं पद जे आहे त्यामध्ये एक चौकोन आहे आणि एक आडवी म्हणजे तिरपी रेषा आहे. त्यानंतर दुसऱ्या पदामध्ये एक त्रिकोण आहे आणि पुढे आता हे जे एक चौकोन आणि त्यामध्ये तिरपी रेषा होती ते 2 चौकोन या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे काय झाले तर डावीकडे एक नवीन चिन्ह आलं आणि उजवीकडचं हे जे चिन्ह आहे ते आणखीन एक वाढलेलं आहे. मग तिसऱ्या पदामध्ये पण तेच झालंय मित्रांनो. डावीकडे एक नवीन चिन्ह आलं म्हणजे अगोदर फक्त या ठिकाणी त्रिकोण आणि हा चौकोन आणि तिरपी रेषा होते. मग या ठिकाणी अगोदर स्वास्तिक आलंय, त्यानंतर त्रिकोण आणि त्यामध्ये एक उभी रेषा हे ऑलरेडी होतं. आता या ठिकाणी 2 चौकोन होते, त्या 2 चौकोनाचे 3 चौकोन झाले. मग पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा मित्रांनो काय होणार? डावीकडे एक नवीन चिन्ह येणार आणि उजवीकडे चौकोन आणि तिरपी रेषा हे जे चिन्ह आहे ते आणखीन एक वाढणार. म्हणजे 3 चौकोनाचे 4 चौकोन होणार. तर मित्रांनो 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपण या ठिकाणी बघू शकतो 3 चौकोनाचे या ठिकाणी 4 चौकोन झालेले आहे. आणि अगोदर आपण ज्याला हॅशटॅग म्हणतो हे एक नवीन चिन्ह ॲड झालेलं आहे. म्हणजे डावीकडे एक नवीन चिन्ह आलं आणि उजवीकडे चौकोन आणि त्या चौकोनामध्ये तिरपी रेषा हे चिन्ह या ठिकाणी नवीन आलेलं आहे. म्हणून 40व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 41 ते 45 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा. मित्रांनो, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. मग हाताचा भाग म्हटलं की कोपर. मग आता पायाचा भाग, आता अग्र बाहू, बाहू म्हटलं की मित्रांनो हाताचा भाग आहे. दंड हाताचा भाग आहे. मनगट सुद्धा हाताचा भाग आहे. मग पायाचा भाग आहे गुडघा. बघा, हाताचा भाग कोपर, पायाचा भाग गुडघा. म्हणून 41व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 42.
मित्रांनो, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे, तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी संबंध आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, काय झाले, 2चे दुप्पट झाले 4, त्यानंतर 8चे दुप्पट 16, 4चे दुप्पट 8, 5चे दुप्पट 10. या पद्धतीनं 6चे दुप्पट 12 होतील, 3चे दुप्पट 6 होतील, 9चे दुप्पट 18 आणि 7चे दुप्पट 14. तर मित्रांनो, असं कुठं दिसतंय तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपण बघू शकतो 12, 6, 18 आणि 14. संख्या काय होत आहेत मित्रांनो, दुप्पट झालेल्या आहेत. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे, तिसऱ्या पदाचा संबंध पर्याय क्रमांक 4 शी आहे. म्हणून 42व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 43, कडू कारले आंबट प्रश्नचिन्ह. मित्रांनो, कारल्याची चव या ठिकाणी कडू असते आणि आंबट काय आहे तर मित्रांनो मीठ आता हे खारट असतं, कैरी आंबट असते, साखर गोड असते, लिंबू पण मित्रांनो आंबट असतं. मग आंबट म्हटलं तर कैरी आणि लिंबू हे दोन्ही आंबट असतात. ब आणि ड म्हणून 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, कडू कारलं आणि आंबट काय असते तर आंबट असते कैरी आणि आंबट असतं लिंबू, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 44, 346, 72, 809 बरोबर प्रश्नचिन्ह. मित्रांनो, 346चा संबंध 72शी आहे, म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी, तसा तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी असेल. मग आता हे 346 हे 72 कसे होतात तर मित्रांनो 3 गुणिले 4 गुणिले 6. बघा, 3 चोक 12 आणि 12 72. मग आता त्याच पद्धतीनं 809चं काय होईल तर मित्रांनो 8 गुणिले 0 गुणिले 9 बरोबर मित्रांनो 8 0 0 आणि 0 गुणिले 9 0, उत्तर येणार 0. म्हणून 44व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 0. प्रश्न नंबर 45, मित्रांनो या ठिकाणी पहिल्या पदामध्ये आहे पंचकोन आणि दुसऱ्या पदामध्ये पंचकोन आणि त्याच्या आतमध्ये एक बाजू वाढलेला कोन म्हणजे षटकोन, षटकोनाची आकृती आहे. मग आता तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीशी संबंध असेल. मग या ठिकाणी तिसरं पद आहे मित्रांनो त्रिकोणाचं. मग चौथ्या पदामध्ये त्रिकोणच असेल, पण आतमध्ये जी आकृती असेल त्यामध्ये एक बाजू वाढलेली आकृती म्हणजे चौकोनाची आकृती असेल. म्हणून 45व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो बघा, पंचकोन पंचकोन पण आतमध्ये आला षटकोन. या ठिकाणी त्रिकोण, पुढचं पद त्रिकोणाचंच असेल पण आतमध्ये चौकोनाची आकृती असेल. म्हणून 45व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 46, सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. मित्रांनो, या आकृतीला आपण या ठिकाणी नंबर देणार 1 2 3 4 5 आणि 6. प्रत्येक भागाला आपण नंबर दिला. मित्रांनो, एक ज्याला आपण 1 नंबर दिला तो भाग एक त्रिकोण आहे, ज्याला आपण 2 नंबर दिला तो सुद्धा एक त्रिकोण आहे, ज्या भागाला आपण 3 नंबर दिला तो भाग सुद्धा एक त्रिकोण आहे. आता आपण 1 ला आणि 2 ला एकत्र केलं तर मित्रांनो पुन्हा त्रिकोण तयार होतो. पुढे आपण 2 ला आणि 3 ला एकत्र केलं तर मित्रांनो पुढे आणखी एक त्रिकोण तयार होतो. आता 1 अधिक 2 अधिक 3, 1 2 आणि 3 या 3 भागांना एकत्र करा, पुन्हा आणखी एक त्रिकोण तयार होईल. मित्रांनो, खालचा जो भाग आहे तो त्रिकोणामध्ये कुठेही येत नाही. 1 2 3 4 5 आणि 6 एकूण 6 त्रिकोण तयार झाले. म्हणून 46व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 6. प्रश्न नंबर 47, सन 2025 या वर्षाची सुरुवात बुधवाराने झाली तर त्याच वर्षाचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारीला. बघा, या ठिकाणी प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारीला. आपल्याला वर्ष दिलेलं आहे मित्रांनो 2025 आणि या वर्षाची सुरुवात म्हणजे काय तर 1 जानेवारी. मित्रांनो, 1 जानेवारी 2025 ची सुरुवात म्हणजे या दिवशी कोणता वार होता तर विद्यार्थी मित्रांनो या दिवशी होता बुधवार. आणि आपल्याला विचारले 26 जानेवारीला कोणता वार असेल तर सोपं आहे, दर 7 दिवसानंतर तोच वार येतो. म्हणजे 1 तारखेमध्ये जर आपण 7 तारीख मिळवली म्हणजे 1 तारीख आहे आणि यामध्ये जर आपण 7 मिळवले तर झाले 8. मित्रांनो, 8 जानेवारीला बुधवार आहे. त्यानंतर आणखी 7 मिळवले, 8 आणि 7 झाले 15. 15 तारखेला बुधवार आहे. त्यानंतर 15 मध्ये मित्रांनो आपण पुढे 7 मिळवले तर झाले 22.
22 तारखेला सुद्धा मित्रांनो बुधवार आहे. मग आता आपण पुढे जाणार. मित्रांनो 23 तारखेला आहे गुरुवार, 24 तारखेला आहे शुक्रवार, 25 तारखेला आहे शनिवार आणि 26 जानेवारीला असेल मित्रांनो रविवार. म्हणून 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रविवार. प्रश्न नंबर 48. केशवरावांच्या बागेत पेरूचे झाड चिकूच्या झाडापेक्षा उंच. बघा मित्रांनो पेरूचं झाड काय म्हटलंय, पेरूचं झाड चिकूच्या झाडापेक्षा काय आहे, उंच आहे. मग या ठिकाणी आपण म्हणूयात याला पेरू. बघा पेरूचं झाड या ठिकाणी आहे चिकूच्या झाडापेक्षा उंच आहे, बरोबर. या ठिकाणी आपण हे पेरूचं झाड घेतलं. पण आंब्याच्या झाडापेक्षा बुटके आहे, म्हणजे आंब्याचं झाड आणखीन मोठं आहे. या ठिकाणी हे झालं आंब्याचं झाड. मित्रांनो आंब्याचं झाड मोठं आहे, पेरूचं झाड हे चिकूपेक्षा मोठं आहे पण आंब्यापेक्षा लहान आहे. मग चिंचेचे झाड पुढे आपल्याला म्हटलंय चिंचेचे झाड आंब्याच्या झाडापेक्षा उंच. बघा आता चिंचेचं झाड आहे ते आंब्यापेक्षा पण उंच आहे. मग या ठिकाणी आपण घेतलं हे मित्रांनो चिंचेचं झाड. चिंचेचं झाड आंब्याच्या झाडापेक्षा उंच पण नारळाच्या झाडापेक्षा कमी. मग आता नारळाचं झाडापेक्षा कमी म्हटल्यावर नारळ तर आणखीन मोठं झालं. मग हे झालं या ठिकाणी नारळ. बघा चिंचेचं झाड आंब्याच्या झाडापेक्षा उंच दिसतंय आपल्याला पण नारळाच्या झाडापेक्षा कमी आहे, म्हणजे सगळ्यात उंच मित्रांनो काय झालं तर या ठिकाणी आपल्याला दिसत असेल सगळ्यात उंच हे नारळाचं झाड आहे. तर सर्वात उंच असणारे झाड मित्रांनो सर्वात उंच झाड हे नारळाचं आहे. म्हणून 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नारळ. प्रश्न 49 व 50 साठी सूचना. खालील प्रश्न आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. मित्रांनो आपल्याला प्रश्न नंबर 49 मध्ये ही जी प्रश्न आकृती आहे ही दिलेली आहे आणि या प्रश्न आकृतीचा आपल्याला जलप्रतिबिंब म्हणजे ही आकृती पाण्यामध्ये कशी दिसेल ते आपल्याला ओळखायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जलप्रतिबिंब म्हटलं की डावी बाजू डावीकडे राहते, उजवी बाजू उजवीकडे राहते. फक्त खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली. पुन्हा समजून घ्या जलप्रतिबिंबामध्ये वरची बाजू खाली येते, खालची बाजू वर जाते. डावीकडची बाजू डावीकडेच राहते आणि उजवीकडची बाजू उजवीकडेच राहते. मग आता मित्रांनो 49व्या प्रश्नामध्ये जर आपण प्रश्न आकृती बघितली आणि उत्तर आकृत्यांमध्ये लक्ष दिलं तर आता हा जो डावीकडचा भाग आहे त्या डावीकडच्या भागामध्ये जो बाण आहे तो बाण वर आहे, तो मित्रांनो खाली आला पाहिजे. मग तो खाली आलाय असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये. म्हणून 1 हा पर्याय येणार नाही. बरं आता या ठिकाणी आपण बघितलं उजवीकडे पण एक बाण आहे, जो बाण खाली तोंड करून आहे तो आपल्याला वर तोंड असलेला बाण दिसला पाहिजे. मग तो वर तोंड कुठे आहे तर मित्रांनो तो पण 2, 3 आणि 4 मध्ये आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी ही जी माणसासारखी आकृती दिसते त्यामध्ये जे वरचं तोंड आहे ते मध्ये आहे, ते वर आहे, ते खाली यायला पाहिजे. ते खाली कुठं आलंय मित्रांनो फक्त 2 आणि 3 मध्ये आलंय. म्हणून 4 हे उत्तर आपलं येणार नाही. मग आता उजवीकडे मित्रांनो खाली जो पाय दिसतोय त्याला जो गोल दिसतोय तो मित्रांनो वर गेला पाहिजे. मग आता तो वर कुठे गेलाय तर मित्रांनो तो दोन्हीकडे पण गेलेला आहे. मग या ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर 2 पण येऊ शकतं आणि 3 पण येऊ शकतं. आता आपण पुढे जर गेलो तर मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये उजव्या डाव्या बाजूला मित्रांनो हा हात आहे बघा, तो डाव्या बाजूचा हात मित्रांनो खाली आला पाहिजे. मग तो डाव्या बाजूचा हात खाली कुठं आलाय तर खालच्या बाजूला जर म्हटलं तर तो या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये आलेला दिसतोय. म्हणजे मित्रांनो हे उत्तर आपलं बरोबर आहे. कारण की प्रश्न आकृती 2 मध्ये उत्तर आकृती 2 मध्ये मित्रांनो तो जो या ठिकाणी भाग आहे वर हाताचा जो भाग आहे तर तो मित्रांनो डावीकडे आहे, तो उजवीकडे आलाय. म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. जलप्रतिबिंब 49व्या प्रश्न आकृतीचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो तुम्ही पूर्ण बघू शकता.
खालची बाजू वर आहे, वरची बाजू खाली आहे, डावीकडची बाजू डावीकडंच आहे, उजवीकडची बाजू सुद्धा उजवीकडंच आहे. फक्त खालची बाजू वर, वरची बाजू खाली. 49व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 50. मित्रांनो, प्रश्न आकृतीचा आपल्याला जलप्रतिबिंब पर्यायातून शोधायचा आहे. हा या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.